नमस्कार मित्रांनो. आपण ज्या प्रतीक्षित होता ती म्हणजे महा टी-ई-टी परीक्षा. या टी-ई-टी परीक्षेचे फॉर्म भरण्याची तारीख जाहीर झालेली आहे मित्रांनो. तर ही तारीख आपल्याला कुठे पाहता येईल ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि परीक्षेची तारीख कधी आहे, आणि फॉर्म आपण किती तारखेपर्यंत भरू शकतो, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. जर आपण नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून अशा नवनवीन नोटिफिकेशन मिळणे आपल्याला सोपे जाईल मित्रांनो. मित्रांनो, प्रथम आपल्याला क्रोम या ब्राउझरवरती जायचं आहे. आपल्या मोबाईलवरूनच आपण ही सगळी माहिती भरू शकतो. त्यासाठी आपल्याला क्रोम या ब्राउझरवरती जायचं आहे. या ब्राउझरवरती गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, महा टी-ई-टी ॲप्लिकेशन फॉर्म 2026 याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला पहिलीच वेबसाईट या ठिकाणी दिसून येईल, महा टी-ई-टी. आता महा टी-ई-टी या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याकडं जो ऑप्शन येतो तो म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026, म्हणजे जून 2026 रोजी आपल्याला ही परीक्षा द्यावयाची आहे, ही निश्चित आहे. प्रथम आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन. जर आपल्याला फॉर्म लगेच भरायचा असेल तर लॉग इन या ऑप्शनमध्ये जायचं आहे. जाहिरात आपल्याला पाहायची असेल तर जाहिरात या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन जो आहे तो त्या ठिकाणी आपण जाहिरात बघू शकतो. त्यानंतर परीक्षा शुल्क किती आहे ते आपण पाहू शकतो. या परीक्षेचं वेळापत्रक आपल्याला पाहायचं असेल तर या ठिकाणी आपण वेळापत्रकावरती क्लिक करू शकतो. म्हणजे वेळापत्रक आपण ही या ठिकाणी पाहू शकतो. आपल्याला प्रथम जाहिरात बघायची आहे आणि त्यानंतर आपण परीक्षा शुल्काकडे जायचं आहे. तर जाहिरात पाहण्यासाठी जाहिरात या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जाहिरात या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड मीडिया ओपन म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण परत क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर संपूर्ण जी जाहिरात आहे ती संपूर्ण जाहिरात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता ही जाहिरात पाहत असताना मित्रांनो आपल्याला या ठिकाणी 1ली ते 5वी पर्यंतचा पेपर 1 आणि 6वी ते 8वी पर्यंतचा पेपर 2 यासाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनानुदानित, कायमी अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावरती नियुक्ती उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. आता या ठिकाणी त्यांची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट दिलेली आहे, mahat.in या संकेतस्थळावरती आपल्याला उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहिती हिचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी सदर संकेतस्थळावर नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया दिनांक 27/3/2026 पासून सुरू होत आहे. मित्रांनो, या ठिकाणी 2026 मध्ये होणारी जी परीक्षा आहे ही परीक्षा त्याचे फॉर्म भरायची जी तारीख आहे ही तारीख मित्रांनो आज 27/3/2026 पासून सुरू झालेली आहे. आणि मग ही तारीख जी सुरू सुरू झालेली आहे 27 पासून, प्रामुख्यानं ही तारीख सुरुवातीची तारीख आज 27 तारखेपासून सुरू आहे. मग 27 तारखेपासून आपल्याला फॉर्म भरता येतील. ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी जो आहे तो 27/3 पासून 16/4 पर्यंत आपल्याला हा कालावधी दिलेला आहे. 27/3 ते 16/4 या कालावधीमध्ये आपण आवेदनपत्र भरू शकता, म्हणजे परीक्षेचे फॉर्म आपण भरू शकतो. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. तुम्हाला प्रवेशपत्र जे मिळणार आहे ते 9/6 ते 21/6 या तारखेला आपल्याला हे आवेदनपत्र म्हणजे ऑनलाईन प्रिंट जी आहे ती ऑनलाईन प्रिंट मिळणार आहे. म्हणजे कुणीही घाबरून जायची गरज नाही. 9 पासून 21 तारखेपर्यंत आपल्याला ऑनलाईन प्रिंट मिळू शकते. फक्त फॉर्म आपल्याला काळजीपूर्वक 27/3 ते 16/4 पर्यंत आपल्याला भरायचं आहे, हे लक्षात ठेवा. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक रविवार 21/6/2026. वेळ आहे सकाळी 10:30 ते दुपारी 1 पर्यंतची वेळ आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यानंतर
दुसरा पेपर जो आहे तो त्याच दिवशी दुपारी ठेवण्यात आलेला आहे. हे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याला प्रामुख्यानं ही वेळ जी आहे ती वेळ आणि वेळापत्रक त्याचं जे आहे ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला संपूर्ण माहिती या वेबसाईटवरती दिलेली आहे. ह्या आवेदन पत्रामध्ये आपल्याला संपूर्ण माहितीही मिळू शकते. आणि मित्रांनो, दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे जर आपल्याला दोन्ही पेपर द्यायचे असेल, 1ली ते 5वी पर्यंत आणि 6वी ते 8वी पर्यंत हे दोन्ही पेपर आपण एका वेळी देऊ शकतो. जरी पाठीमागल्या परीक्षेला आपण काही कारणास्तव जरी अनुत्तीर्ण झाला असेल, तरी देखील आपल्याला या परीक्षेला बसून पुन्हा उत्तीर्ण होता येऊ शकतं. म्हणजे आपल्याला ही सोय शासनानं करून दिलेली आहे. त्यासाठी आपल्याला या वेळेत म्हणजे 27/3 ते 16/4 पर्यंत या कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर परीक्षेचे फॉर्म हे भरावयाचेच आहेत. मित्रांनो, अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.